अमोक, तू तू तुझ्या जागी बरोबर आहेस अँड आय रिस्पेक्ट दॅट. पण त्यांनी नाही मला हे सांगितलंय करायला. आय मीन त्यांनी ही शिक्षा नाही दिली आहे मला. त्यांनी फक्त इतकंच सांगितलंय की मला तुझं तोंड दाखवू नको. त्याच्यावर हे सोल्युशन मी काढलं. आणि घरात ते कसेही वागले ना माझ्याबरोबर तरी मी त्यांच्यासोबत नीटच वागणार आहे. आय होप यू अंडरस्टँड दॅट. प्लीज निघूया आपण. एवढं समजा रामायण घडलं तरी निघूया निघूया हायच अजूनच. कुठं बी जायचं नाहीये. तू तर कुठं बी जायचं नाहीये. अगं पण हे बघ दादासाहेबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचंय. आत्ता वय वाट बघतायत ते. जा. माझं काम. हे बघ अमोक, दादासाहेबांपेक्षा ते काम महत्वाचं नाही. सो प्लीज तू जा. कुठे निघाली तू? नाही मी ते अमुकचं काम होतं म्हणून चालली होती ना तू? यो जात नाहीये ते मला नाही ना? मग गप गुमान आत व्हायचं. घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही. चला. आता काय करायचं ग? घरातच अडकून बसलीस की तू. हो ना आजी, मी बाहेर नाही पडू शकत. तू देवळात जाताना काळूआईने कशी तुझी प्रतिकृती तयार केली होती, तसं नाही काय होऊ शकत? अर्थात होऊ शकतं काकू, पण तो काळूबाईचा निर्णय होता. आपल्या हातात फक्त धावा करणे. प्रतिकृती. काकू तुम्ही मला आयडिया दिली आहेत आता. कसली? अहो प्रतिकृतीची. अगं म्हणजे काय म्हणतेस काय? आता मी तुम्हाला काही सांगत नाही. आपण एक प्रयत्न नक्की करूया. आजी मी आलेच, चला माझ्यासोबत. पोरीच्या मनात काय चाललंय काय बी कळत नाहीये. आई काळूमाई, पोरीला सुबुद्धी दे ग बाई. आजी आर्या, हे बी आर्या, हे बी आर्याच. काय तुझ्या डोक्यात चाललंय काही कळतच नाही बघ. सांगते सगळं सांगते. आता आपण कसं करूया, आपलं काम झालं. बया, कसं ग तुझं डोकं चालतं? काकू जेव्हा प्रतिकृती म्हणाल्या तेव्हा माझ्या डोक्यात ही आयडिया आली. त्यामुळे पूर्ण क्रेडिट काकूंचं आहे. ते राहू देत, आपलं काम महत्वाचं. मी ते सांभाळून घेईन. पण लपत छपत तुला वाड्याच्या बाहेर जायला जमल ना? रिस्क आहे पण घ्यावी लागेल. Dotla kasulang itu mah sedang bersaji, berarti saji. Balang lukia sudah.
गुरूंचे गुरु विराट गुरु, गुरूंचे गुरु विराट गुरु. हलगर्जीपणा नको, गिरंगाई नकोच नको. आर्याची सावली म्हणून राहायचं. तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायचं. तुमच्या नजरेनं मी तिला पाहणार आहे. आर्या, आता 8 डोळ्यांनी मी तुझ्यावर नजर ठेवणार आहे. कारण सिद्ध आहे मी, सिद्ध. लॉकच लावते ना, म्हणजे डोक्याला त्रासच नको. काळूबाईच्या नावानं सांग भलं. आजी मी येऊ आता. तुम्ही सगळं सांभाळून घ्या इथे. काकू फोटो. हा अंजपून हा फोटो. हा तू काळजी घ्या तुझी. हो काकू. या चाव्या स्टोर रूम मध्ये ठेवायच्या. येते मी. बाय. आजी दार बंद आहे बाहेरून. दार बंद? असं कसं? हे मालतीचंच काम आहे. पण मालती तर माहेर गेली आहे. आई साहेबांनी केलं असं. त्यांनी मला घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही असं बजावलं होतं आणि तुझा चेहराही दाखवू नको असंही म्हटलं होतं. करू शकते ती. अगं पण मग तू त्या सुबानाला शोधायला बाहेर कशी जाणार? अमोघला सांगूया की दार उघडाय. दादासाहेबांना हॉस्पिटलला घेऊन गेलाय अमोघ. तोही घरात नाही. अगं पण एवढी नोकर माणसं आहेत की घरात. बघूया त्यांना हाक मारून. हा सागर, शीतल, सागर, सागर, सागर. आई काळूबाई तुला हे दार उघडावंच लागेल. काही झालं तरी मी या दाराच्या बाहेर जाणारच. तूच मला दिशा दाखवलीस ना, मग हे दार कसं बंद झालं? तुला हे दार उघडावं लागेल. सगळी दारं उघडावी लागतील. मला या दाराच्या बाहेर जायचंय. आई काळूबाई जोपर्यंत तू हे दार उघडणार नाहीस तोपर्यंत मी या दाराला धडका देत राहील. मग माझा कपाळ मोक्ष झाला तरी चालेल. काळूबाईच्या नावात सांग भलं. काय बोलतेस तू? हे कपाळ मोक्ष? हो त्या दाराला धडक्या देऊन ते दार उघडणार आहे. मग खरंच कपाळ मोक्ष होईल तुझा. होऊ देत काकू. आत्तापर्यंत मी तिची परीक्षा दिली पण आज तिची परीक्षा आहे. देवीची परीक्षा? आजपर्यंत असं कधी काही घडलंय का? पण आज तिला घडवावं लागेलच. अगं ते दार बंद आहे. ती कशी बाहेर काढणार तुला? आज तिला मला या बंद दरवाजाच्या बाहेर न्यावंच लागेल. अगं आई काळूबाईच्या नावानं सांग भलं. आर्या, 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 आई, आर्या, आर्या, अगं आर्या, आई, आई, आर्या दिसेना अशी झाली हो. होय. अगं अशी अशी दरवाज्यातून निघून गेली किती. आर्या, आर्या पोरी, आर्या. आजी हा मी बाहेर आले. हा बाय बाय, मी पाहिलं तू दरवाज्यातून अशी अलगद बाहेर गेलीस बघ. हो हो आजी मी आले बाहेर. ही सगळी काळूबाईची लीला आहे. हाय काळूबाई, तुझीच कृपा आहे बघ समधी. बघितलंस? तुझ्या परीक्षेला देवी खरी उतरली बघ. तिच्यावर तुझी कृपा आहे बघ.
म्हणूनच हे शक्य झालं. आईच्या नावाला आजी काकू, मी स्टोर रूम मध्ये जाऊन डुप्लिकेट चाव्या घेऊन येते. वय वय. आई आई अजून बी माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नाही हो. वय. जेव्हा जेव्हा भक्त देवाला मनापासून साथ घालतो ना, तेव्हा देवाला त्या हाकेला धावून यावंच लागतं. आणि हे पुण्यांदा एकदा सिद्ध झालंय बघ. वय. निघू मी. हो सुद्धा सांभाळून राहा. आणि तो फोटो नीट ठेवत. तुम्ही इथे सांभाळा आणि काळजी घ्या स्वतःची. चला. तुम्ही इथे एकट्याच होतात ना, म्हणून मला चैनच पडत नव्हता बघा. अगं पण आईची तब्येत बरी आहे आता, म्हणजे एवढी बी नाही, पण दादासाहेबांचीच काळजी लागून राहिलेली मला. पण मग राहायचं ना जरा. आई बी तेच म्हणत होती राहा, पण तुम्ही इथे एकट्याच होतात ना. तुम्ही एकट्या किती ठिकाणी बघाल, तर त्या आर्याची नवीन नवीन नाटकं सुरूच असणार. नसताना रोज नाटकं होतीच तिची, गाडीत बॅगात. बर ठीक. त्याचाच हिशोब करायला आली आहे मी आता. चला. अगं पण अमोक भाऊजींनी यांच्यावर हात उचलला, आता बघतेच. नाही आईसाहेब, म्हणजे भाऊजींनी यांच्यावर हात उचलला ना, त्याचा राग नाही मला, पण त्या आर्यामुळं दोन भावांच्यात फूट पडली ना, त्याचा जास्त राग येतोय. अगं तिकडं कुठे निघाली तू? आणि खोलीत जा, जरा हात पाय तोंड धुवून घे, मग ये. नाही नाही नाही, त्या आर्याला धडा शिकवल्याशिवाय ना चैन पडणार नाही मला. थांब, तिला बघतेच. मालती, मालती. अरे मालती, जरा थांब ना. मालती, मालती, माझा नाही उघडणार, मी लॉक केलाय तो. तुम्ही लॉक केलात? बाई, अगं बाई, घराबाहेर जायला निघाली होती ती आज. तेव्हा चांगला दम भरलाय तिला. तिला म्हणलं घराबाहेर पाऊल टाकलं ना तर याद राख आता. खबरदारी म्हणून दरवाजा लॉक केलाय आणि समद्यांना सांगून ठेवलंय, माझ्या परवानगीशिवाय दरवाजा कोणी बी उघडायचा नाही म्हणून. काय म्हणताय? इकडं तावा तावानं तू आत गेली असतीस, आजीनं अडवलं असतं ना तुला. आणि तिने समजा अमोगला सांगितलं असतं बघ, आणि तो आला असता तणतण करत आपल्या समोर, आणि त्यानं दोघीनं कोंडून ठेवल्याचं बी सांगितलं असतं. तवा जे काही करायचं ते दमानं करायचं. ये बघ, आता एवढी तेवढी शिक्षा देऊन भागणार नाहीये. अहो पण मग तिला काय असं सोडून द्यायचं? कोण म्हणते सोडून द्यायचं? फक्त आता आपण काही करायचं नाही. आपण काय करायचं नाही, मग कोण करणार? गुरुजी. दादासाहेब म्हणले गुरुजी मोठ्या प्रमाणावर तयारी करतायत तिला शिक्षा देण्याची. वय तवा शांत हो जरा, खोलीमध्ये जा, आवर तुझा. जा. डोळ घेतो पायाची. तयारी कुठपर्यंत आली? ये ती मोठी साधना असते, ती वेळ लागतो तिला. वाट पहा. नाही गुरुजी, नाही तसं नाही, म्हणजे तुमच्या साधनेत व्यत्यय आणायचा नव्हता, लुडबुडवी करायची नव्हती. तो आमचा उद्धटपणा ठरल. जगासाठी आम्ही दादासाहेब आहोत, पण तुमच्या समोर आम्ही नेहमीच हात जोडून नतमस्तक असतो. म्हणून तर तू माझा पट्ट शिष्य आहेस. विशेष स्नेह आहे तुझ्यावर माझा. एक इशारा आहे तुझ्यासाठी. आज्ञा गुरुजी. माझी सिद्धी मला सांगते की इथून पुढं आर्या जर वाड्या बाहेर पडली
तर तुझ्या खानदानाला धोका आहे. आम्ही काळजी घेऊ गुरुजी. तब्येत सांभाळ बाबा. वय गुरुजी. अहो तुमच्यामुळेच आम्ही वाचलो. आत्ताच आम्ही डॉक्टरांकडनं घरी चाललो. आजचे समदे रिपोर्ट नॉर्मल आहेत. अशीच कृपा असू द्या गुरुजी. तू असाच माझ्यावर आंधळा विश्वास ठेवत राहा माधवा. म्हणजे आर्या माझ्यावर जे जे आरोप करेल ते तू खोडून काढशील. काही म्हणलात का गुरुजी? साधनेची वेळ झाली म्हटलं. ठेव आता. कसली तयारी चालू आहे? नाही, तुम्ही आता विराट गुरुजींशी बोलत होतात. पुन्हा आर्याविरुद्ध काहीतरी. तुमच्यापासून आता काय लपवायचं युवराज? गुरुजींच्या विरुद्ध लढाईचं बिगुल वाजवलंय आर्या. दोन्ही बाजूनी वार पलटवार होणारच. लढाई अटळच आहे. फक्त तुम्हाला एक निर्णय घ्यायचा आहे. कोणता? कोणाची निवड करायची ती. एका बाजूला तुमचे आईबाप आणि रक्ताची नाती, आणि दुसऱ्या बाजूला पाटलांच्या जीवावर उठलेली ती काल परवाची पोरगी. आता तुम्हीच ठरवा कोणाच्या बाजूने उभं राहायचं ते. मामाजी, सासूबाई, हा कोण माणूस आहे? इतका जुना फोटो इथं कसा आला? म्हणजे नक्कीच काहीतरी आतल्या गोष्टींची शोधाशोध चालली वाटतं. सासूबाईंना तर हे समज लय जपून ठेवलं होतं. सासूबाईंनाच विचारते. अरे बापरे, आता हे वर खोलीत जाणार आणि खोलीत सुशीला काकू. नाही नाही, सुशिरे, आग कशाला एवढी काळजी करते? का पेऱ्या मारते उगच? काळजी करू नको तर काय करू? माझ्या चालण्या बोलण्यावरनं उंचीवरनं कुणाला बी कळेल की मी आर्या नाहीये म्हणून. नाही कळत का कुणाला? काळूमाईची कृपा आहे बघा आर्यावर.